एका छोट्याशा गावात एक अतिशय सुंदर म्हातारी महिला राहत होती. तिला नवरा नव्हता, फक्त एक मुलगी होती जी लग्न करण्याच्या वयाची झाली होती. आणि नवऱ्याच्या जाण्यानंतर ती आपला खर्च चालवण्यासाठी घराच्या अगदी समोरच एक हातगाडीवर फळे विकायची. आणि त्याच गावातील एक मुलगा होता जो दररोज तिच्या हातगाडीवर फळे खरेदी करण्यासाठी यायचा. मग एक दिवशी जेव्हा तो तिच्या हातगाडीवर फळं खरेदी करण्यासाठी येतो आणि फळे घेऊन तिला पैसे देऊ लागतो, तेव्हा ती महिला त्याला म्हणते, हे बघ, मला माझ्या फळाच्या बदल्यात तुझ्याकडून पैसे नको आहे. हे ऐकल्यावर तो मुलगा तिच्या बोलण्याचा काही अर्थ लावू शकत नाही. मग ती म्हातारी महिला त्याला सोबत घेऊन घराच्या आतमध्ये जाते. आणि आत गेल्यावर मित्रांनो, ती त्याला आपल्यासोबत असं काही काम करायला सांगते ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील करू शकणार नाही. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. त्या गावात उषा नावाची एक अतिशय सुंदर म्हातारी महिला आपल्या एका तरुण मुलीबरोबर राहत होती. तिचं वय साधारण 60 ते 65 वर्षाच्या दरम्यान होतं. आणि ती दिसायला फक्त म्हातारी होती, पण तिचा स्वभाव खूपच रंगीबेरंगी होता. ती नेहमी आवडीने सजून धजून राहायची. तिला नवरा नव्हता, तिच्या नवऱ्याचं निधन झालं होतं. तरीसुद्धा ती नेहमी सिंदूर लावून 16 शृंगार करून राहायची. आणि तिच्या मुलीचं नाव रिंकू असं होतं. रिंकू देखील खूप सुंदर होती आणि ती सध्या 10वी शिकत होती. आणि त्याच गावात राहणारा रामू नावाचा एक मुलगाही होता. तो देखील 10वी शिकत होता. तो रिंकूसोबत वर्गात बसून शिकायचा. एकत्र शिकत असल्यामुळे दोघांमध्ये खूप जास्त जवळीक निर्माण झाली होती. आणि उषा नवऱ्याच्या जाण्यानंतर स्वतःचा आणि आपल्या मुली रिंकूचा खर्च चालवण्यासाठी घरासमोरच फळे विकण्याचं काम करायची. गावातील खूप सारे लोक तिच्याकडे जाऊन फळे खरेदी करायचे. उषा फक्त दिसायला म्हातारी होती, पण जो कोणी तिला एकदा पाहायचा तो मित्रांनो तिला पाहतच राहायचा. आणि जेव्हा जेव्हा रामूची शाळा सुटायची तेव्हा तो शाळेतून परतताना उषाच्या दुकानावर यायचा आणि तिथे जाऊन अर्धा किंवा 1 किलो फळे खरेदी करायचा आणि तिला पैसे देऊन तो आपल्या घरी जायचा. रामू चांगल्या घरातून होता. त्याच्या वडिलांचं स्वतःचं एक गॅरेज होतं आणि ते त्यामधून चांगली कमाई करत होते. आणि रामू आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, ज्यामुळे त्याचे आईवडील त्याचे खूप लाड करायचे. त्याला कधीही त्यांनी कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवू दिली नव्हती. जेव्हा रामू शाळेत जायचा तेव्हा त्याची आई त्याच्या खिशात 100-200 रुपयाची नोट ठेवून द्यायची, ज्यामुळे रामूला काहीही खरेदी करण्यात किंवा खाण्यापिण्यात काही देखील अडचण येत नव्हती. तो आपल्या मनासारखं काही देखील खरेदी करून खात होता आणि आपल्या मित्रांवर देखील तो खूप पैसे खर्च करायचा. त्यामुळे शाळेतील बरेच मुले त्याचे मित्र झाले होते. आणि रिंकू जेव्हा रामूला पाहायची तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहायची आणि मनात विचार करायची, हा तर खूप श्रीमंत आहे. जर मी याच्यासोबत लग्न केलं तर माझी जिंदगी खूप ऐशो आरामात राहील. हा मला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. कारण रिंकू खूप गरीब होती. तिच्या वडिलांच्या जाण्यानंतर तिच्या आईने तिला खूप कष्टानं वाढवलं होतं आणि ती तिला दररोज शाळेत पाठवायची. आणि रिंकूला आपल्या घरच्या परिस्थितीबद्दल सगळं माहीत होतं की मी गरीब आहे आणि माझी आई माझं लग्न करू शकत नाही. आणि रिंकू हळूहळू लग्नाच्या वयाची झाली होती, पण तिची आई उषाकडे इतके पैसे नव्हते की ती रिंकूचं लग्न धूमधडाक्यात करू शकेल. म्हणून जेव्हा जेव्हा रिंकू रामूला पैसे खर्च करताना पाहायची तेव्हा ती त्याच्याकडे आकर्षित व्हायची आणि हळूहळू ती रामूच्या खूप जवळ आली होती. जेव्हा जेव्हा रामूला संधी मिळायची तेव्हा तो रिंकूसोबत प्रेमाच्या 2-4 गोष्टी बोलायचा, ज्यामुळे रिंकू खूप आनंदी व्हायची. आणि जेव्हा जेव्हा रामूची शाळा सुटायची तेव्हा तो थेट उषाच्या दुकानावर फळे खरेदी करण्यासाठी जायचा. मित्रांनो, फळं खरेदी करणं हा तर फक्त एक बहाणा होता. त्याला तर फक्त रिंकूसोबतच बोलायचं होतं. याच विचाराने तो रोज उषाच्या दुकानावर जायचा आणि उषा अगदी सकाळीच आपलं दुकान लावायची. ती इतकी नीट सजून बसायची की जणू एखादी स्वर्गातून उतरलेली अप्सरा वाटायची. आणि तिची अशी मेकअप बघून गावातील बरेच लोक तिच्या दुकानावर फळे खरेदी करण्यासाठी यायचे.
लोक फळं खूप कमी खरेदी करायचे, पण तिच्यासोबत खूप गप्पा मारायचे आणि मजाकही करायचे. आणि उषा देखील आपली फळं विकण्यासाठी लोकांसोबत हसत खेळत बोलायची आणि फळं विकायची. मग अशाच प्रकारे एका दिवसाची गोष्ट होती. जेव्हा रामूची शाळा सुटते तेव्हा तो थेट फळं खरेदी करण्यासाठी उषाच्या दुकानावर येतो. मित्रांनो, त्या दिवशी रिंकू शाळेत गेली नव्हती. तिची तब्येत थोडी खराब होती. जेव्हा रामू येतो तेव्हा त्यांची भेट तिची आई उषासोबत होते. जेव्हा तो उषाला पाहतो, ती आपल्या दुकानाजवळ उभी राहून फळं विकत आहे, तेव्हा तो दुकानावर जाऊन म्हणतो, "आंटी, मला काही फळं द्या." मग उषा त्याला फळं देऊ लागते आणि तो बोलता बोलता रिंकूबद्दल विचारू लागतो. तेव्हा उषा त्याला सांगते की रिंकूची आज तब्येत खराब आहे, म्हणून ती आज शाळेत गेली नाही. मग उषा रामूला विचारते, "रामू, तुझ्या आईची तब्येत कशी आहे?" कारण मित्रांनो, रामूचं घर उषाच्या घराच्या अगदी शेजारीच होतं आणि रामूची आई कुठे फिरायला वगैरे जात नव्हती. ती नेहमी आजारीच राहायची. म्हणून ती विचारते. तेव्हा रामू सांगतो, "माझ्या आईची तब्येत खूप खराब झाली आहे. बाबांनी तिला कित्येक ठिकाणी उपचारासाठी नेलं आहे, पण तिच्या तब्येतीत काही सुधारणा होत नाही." त्यानंतर उषा त्याला म्हणते, "ठीक आहे रामू, वेळेपेक्षा मोठा कुणी नसतो. पाहशील, एक दिवस तुझी आई नक्कीच पूर्णपणे बरी होईल." मित्रांनो, ती त्याला धीर देत समजावते, पण ती रामूला 1 किलो संत्री मोजून देते आणि रामू संत्री घेऊन उषाला पैसे देतो. पण मित्रांनो, तो इकडे तिकडे उषाच्या घरात डोकावू लागतो. हे पाहून उषाला काही समजत नाही. ती मनात विचार करू लागते, काय झालंय? रामू फळं घेतल्यानंतर माझ्या घरात का डोकावत आहे? कारण मित्रांनो, उषाला अजून रिंकू आणि रामूच्या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मग रामू तिथून फळं घेऊन थेट आपल्या घरी जातो आणि आपल्या आईला संत्री खायला देतो. मग अशाच प्रकारे 4-5 दिवस निघून जातात. मग एक दिवस पुन्हा रामू उषाच्या दुकानावर फळे खरेदी करण्यासाठी येतो. त्या दिवशी जेव्हा तो येतो तेव्हा त्याची भेट रिंकूसोबत होते आणि त्या दिवशी उषा काही कामासाठी गावात गेली होती. कधी कधी जेव्हा उषा घरी नसायची तेव्हा रिंकू दुकान सांभाळायची आणि ज्या दिवशी रिंकू दुकान सांभाळायची त्या दिवशी फळांची विक्री खूप जास्त व्हायची. कारण गावातील जितकी देखील तरुण मुलं होती, ती सगळी मुले रिंकूकडे फळं खरेदी करण्यासाठी यायची आणि रिंकू देखील अगदी आपल्या आईसारखीच हसत हसत मजाच करत लोकांना फळं विकायचा. म्हणून गावातील लहान मोठे सगळे लोक तिच्या दुकानावर फळं खरेदी करण्यासाठी यायचे आणि फळं खरेदी करण्याच्या बहाण्याने रिंकूसोबत 2-4 प्रेमाच्या गोष्टी देखील बोलायचे, ज्यामुळे त्यांचा वेळ छान जायचा. मग त्या दिवशी जेव्हा रामू रिंकूच्या ठेल्यावर जातो आणि त्याची भेट रिंकूसोबत होते, तेव्हा तो रिंकूला पाहतच राहतो. तो म्हणतो, "रिंकू, काय झालंय? आजकाल तू शाळेत का येत नाही?" रिंकू त्याला सांगते, "रामू, आता मी मोठी झाली आहे आणि आजकाल माझी तब्येत ठीक राहत नाही. महिन्यातून 1-2 वेळा मी आजारी पडते." तेव्हा रामू म्हणतो, "अरे रिंकू, आधी तर तू अगदी फिट होती. मला पाहता धावत यायची. मग आता काय झालंय? तू इतकी नेमकी का आजारी पडते?" तेव्हा रिंकू त्याला सांगते, "रामू, तू ही गोष्ट समजू शकणार नाही." मग ती पुन्हा म्हणते, "रामू, तू ही गोष्ट खरं समजू शकत नाही." मग रामू म्हणतो, "मी का नाही समजू शकत?" तेव्हा रिंकू म्हणते, "ही महिलांसारखी गोष्ट आहे, त्यामुळे तुला जाणून घेणं गरजेचं नाही." पण रामू हट्ट धरू लागतो, त्याला हे जाणून घ्यायचं होतं. मग रिंकू त्याला सगळं उघडपणे सांगते. ती म्हणते, जेव्हा एखादी मुलगी मोठी होते तेव्हा तिला प्रत्येक महिन्याला एक मोठा त्रास सहन करावा लागतो, जो सहन करणं खूप कठीण असतं. म्हणून जेव्हा माझी तब्येत खराब होते तेव्हा मी 1-2 आठवडं बाहेर कुठंही जात नाही आणि शाळेत देखील जात नाही. हे ऐकून रामूला आता सगळं समजलेलं असतं. मग तो रिंकूला म्हणतो, "रिंकू, मला तुझ्यासोबत एकांतात काही बोलायचं आहे." रिंकू रामूला म्हणते, "काय सांगायचं आहे? जे काही सांगायचं आहे ते लवकर सांग, कारण आता माझ्या दुकानदारीचा वेळ झाला आहे." रामू तिला सोबत घेऊन तिच्या घराच्या आत जातो आणि आत नेल्यानंतर तो तिच्यासोबत गोड गोड बोलू लागतो. तोपर्यंत उषा आपलं काम संपवून घरी परत येते आणि मित्रांनो, जेव्हा ती येते तेव्हा ती आपली मुलगी रिंकूला रामूसोबत गोड गोड बोलताना पाहते. हे पाहून तिला समजतं की रिंकू आणि रामू यांच्यामध्ये खूपच जवळीक निर्माण झाली आहे. म्हणूनच रामू रोज तिच्या दुकानावर फळं खरेदी करण्यासाठी येतो आणि फळं खरेदी करण्याच्या बहाण्याने घरात डोकवतो. मग मित्रांनो, ती त्याला काही बोलत नाही आणि तिथून थेट फळाच्या दुकानाकडे जाते.
तोपर्यंत रामू आणि रिंकू देखील आपलं बोलणं संपून बाहेर येतात. आणि जेव्हा रिंकू आपल्या दुकानाकडे येते तेव्हा ती आपल्या आईला पाहून सगळं समजते की आता तिच्या आईने त्या दोघांना एकत्र पाहिलं आहे. ती खूप लाजते आणि तिथून थेट आपल्या खोलीत जाऊन पडते आणि रामू देखील तिथून थेट आपल्या घरी निघून जातो. त्यानंतर मित्रांनो, जेव्हा जेव्हा रिंकू रामूला भेटायची तेव्हा ती त्याला म्हणायची, हे बघ रामू, आता तू आमच्या घरी येऊ नको, कारण त्या दिवशी माझ्या आईने आपल्या दोघांना एकत्र पाहिलं आहे. म्हणून मी नाही इच्छित की माझ्या आईच्या नजरेत आपण दोघांनी खाली जावं. म्हणून जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मीच तुला घराबाहेर कुठेतरी एकांतात बोलवेन आणि मग तू तिथे ये आणि मग आपण दोघंजण आपल्याला जे काही करायचं आहे ते पूर्ण करू. अशाच प्रकारे एका दिवसाची गोष्ट आहे. संध्याकाळचे साधारण 4 वाजले होते आणि त्या दिवशी रामू शाळेत गेला होता. आणि जेव्हा संध्याकाळी त्याची शाळा सुटते तेव्हा तो परत घरी येतो, पण रस्त्यात तो उषाच्या दुकानावर जातो आणि तिथे जाऊन तो उषाला म्हणतो, आंटी, आज तुम्ही मला 1 किलो द्राक्षे आणि 1 किलो संत्री द्या, कारण आज मी माझ्या आईला द्राक्षे खाऊ घालायचं आहे. आणि मग उषा त्याला 1 किलो द्राक्षे आणि 1 किलो संत्री मोजून देते. मग मित्रांनो, जेव्हा रामू संत्री आणि द्राक्षे घेतो आणि जेव्हा तो उषाला पैसे देण्यासाठी खिशातून पैसे काढतो तेव्हा उषा त्याला म्हणते, हे बघ रामू, मला माझ्या फळांच्या बदल्यात तुझ्याकडून पैसे नको. हे पाहून रामू खूपच हैराण होतो. तो म्हणतो, अरे आंटी, तुम्ही तर रोज माझ्याकडून पैसे घेत होता, मग आज काय झालं? मग उषा त्याला म्हणते, हे बघ रामू, आता मला तुझ्या सगळ्या सत्याबद्दल माहिती मिळाली आहे. हे ऐकून रामू खूप घाबरतो. तो म्हणतो, अरे आंटी, तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती आहे का? मग उषा म्हणते, मी ते सगळ्यांसमोर सांगणार नाही, तू माझ्यासोबत घराच्या आत चल. मग मित्रांनो, रामू तिचं ऐकून तिच्यासोबत घराच्या आत जातो. मग उषा त्याला त्या सगळ्या दिवसाची गोष्ट सांगते. ती म्हणते, मी तुझ्याबद्दल सगळं जाणून घेतलं आहे. तू रोज फळं खरेदी करण्याच्या बहाण्याने माझ्या मुलीला भेटायला येतो आणि त्या दिवशी जेव्हा तू माझ्या मुलीसोबत खोलीत होता तेव्हा मी तुम्हा दोघांना पाहिलं आहे. हे ऐकून रामूच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो खूप घाबरतो. मग उषा त्याला म्हणते, हे बघ रामू, यात घाबरण्यासारखं काही नाही. खरं तर मी सुद्धा एक स्त्री आहे आणि माझ्या देखील काही गरजा आहे, कारण तुला माहीतच आहे की मी खूप आधीपासून विधवा आहे. म्हणून माझ्या काही इच्छा आहे ज्या मी पूर्ण करू इच्छिते आणि मी तुला देखील मनातून पसंत करते. पण आजपर्यंत मी ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती, पण आज मी तुला सांगत आहे, म्हणून तू एकदा माझी ही गरज पूर्ण कर. हे ऐकून रामू म्हणतो, नाही आंटी, हे कसं शक्य आहे? तुम्ही तर वयाने माझ्या आईसारख्या आहात, मग मी या वयाच्या महिलेसोबत असं करू शकतो का? मग ती म्हणते, तू पाहून घे, ही तुझी समस्या आहे. जर तू माझी गरज पूर्ण केली नाही तर मी माझ्या मुलगी रिंकूचं लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी लावून देईन. हे ऐकून रामू खूपच हैराण होतो आणि परेशान होतो आणि तो मनात विचार करू लागतो, अरे यार, आता काय होईल? जर हिने आपल्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलासोबत केलं तर रिंकू दुसऱ्याच्या घरी जाईल आणि तो रिंकूवर खूप प्रेम करत होता. मग त्याच्या प्रेमाचं काय होईल? माझी आई तर नेहमी आजारी असते आणि ती रिंकूला देखील खूप पसंत करते, कारण मित्रांनो, त्याची आई अनेक वेळा रिंकूला आपली सून मानत होती. जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा रिंकू ही रामूच्या घरी जायची आणि त्याच्या आईची खूप सेवा करायची. मग मित्रांनो, तो आपल्या आईबद्दल विचार करू लागतो, जर ही गोष्ट माझ्या आईला कळाली तर ती जिवंतपणीच हे जग सोडून जाईल. मग मी अनाथ होईल, माझं प्रेमही माझ्यापासून दूर जाईल. मग मी पुढे काय करेल? हे सगळं विचार करून तो उषाचं म्हणणं मान्य करतो. त्यानंतर उषा खूप खुश होते आणि त्याला आपलं दर्शन करायला सांगते. मग मित्रांनो, जेव्हा रामू उषाकडे पाहतो तेव्हा तो खूप खुश होतो आणि आता मनात विचार करू लागतो, अरे यार, रिंकू काय आहे? रिंकू तर हिच्यासमोर काहीच नाही. हिच्यापेक्षा तर हिची आई उषाच जास्त सुंदर आहे. मग मित्रांनो, हेच विचार करून रामू एकदा नाही तर 2-4 वेळा तिच्याकडे पाहतो आणि पाहून खूप खुश होतो. त्या दिवसापासून रामूला उषाची सवयच लागते. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळायची तेव्हा संध्याकाळी शाळेतून परत आल्यावर तो फळं खरेदी करण्याच्या बहाण्याने उषाच्या घरी जायचा आणि तिथे गेल्यावर दोघेही एकमेकांना पाहून खूप खुश व्हायचे. मग अशा प्रकारे त्यांचं हे भेटणं सलग 3-4 महिने चालू राहिलं. एक दिवस जेव्हा रामू फळं खरेदी करण्यासाठी उषाच्या दुकानावर येतो आणि उषा त्याला सोबत घेऊन घराच्या आत जाते आणि आत गेल्यावर जेव्हा उषा त्याच्यासोबत कामक्रीडा करू लागते तेवढ्यात रिंकू येते. ती रामूला आपल्या आईसोबत ते करताना पाहते. ते पाहून ती सगळं समजते. रिंकू रामूवर इतकी नाराज होते की ती आता
त्याच्यासोबत बोलणं पूर्णपणे बंद करते. रामू देखील रिंकूला समजावतो. तो म्हणतो, हे सगळं माझ्यामुळं झालं नाही. त्या दिवशी जेव्हा मी तुझ्या घरी आलो तेव्हा तुझ्या आईने आपल्याला पाहिलं होतं आणि त्यानंतर तिने याच गोष्टीचा फायदा घ्यायला सुरुवात केली. ती म्हणाली, जर मी तिचं ऐकलं नाही तर ती तुझं लग्न दुसऱ्या कोणासोबत लावून देईन. म्हणून मला तुझ्या आईला खुश करावं लागलं आणि हळूहळू मला आता याची सवय लागली. आम्ही दोघं संधी पाहून एकमेकांना लपून छपून भेटायला लागलो. हे ऐकून रिंकूला सगळं समजतं. रिंकू आपल्या आईकडे जाते आणि आईला म्हणते, आई मी तुला खूप सती आणि चांगली समजत होते, पण तू अशी निघशील असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. हे ऐकून उषाला आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती आपली मुलगी रिंकूकडे माफी मागते. मग मित्रांनो, दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंब एकत्र येतात आणि आनंदाने राहू लागतात. एक दिवस योग्य संधी पाहून उषा आपली मुलगी रिंकू आणि रामूला जवळच्या एका मंदिरात घेऊन जाते आणि तिथे देवाला साक्षी मानून त्या दोघांचं लग्न लावून देते. त्यानंतर रामू आणि रिंकू नवरा बायको बनतात आणि त्या दिवसापासून रिंकू रामूच्या घरी राहू लागते आणि रामूच्या आईची देखभाल करू लागते. आजही ते सगळे एकत्र आनंदाने राहतात. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.